पावडी चालती वा पावडी चालती दुखी संसाराची वा दुखी संसाराची हरी बोल पावडी चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी रात चल माझ्या नावाला जाऊ रात चल माझ्या नावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव रात चल माझ्या नावाला जाऊ रात चल माझ्या नावाला जाऊ तुम्हाला काय तोच होतं का देव आजच ताड्या या टाळीचा खर्चना खंडोबाच्या मालकापर्यंत पोहोचला पाहिजे चंद्रभागेच्या तीरी आंबला हरी तो महाविठेवरी विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल हरी हरी हरे माझे तुम्हीच म्हणा धनी मला गीता खमाना विठुरायाची पंढरी धनी मला गीता खमाना विठुरायाची पंढरी धनी मला गीता खमाना धनी मला गीता खमाना विठुरायाची पंढरी धनांदर श्री हरी लीला दाखवा पंढरी धनांदर श्री हरी लीला दाखवा पंढरी विठ्ठला
देवासाठी जोरदार टाळ्याच्या कोणाचा विचार न करतो. फक्त माझ्या एका गोष्टीचा विचार करा. 2 मिनिटाचं भगवंताचं नाव चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर अखंड आयुष्यभर भगवंताचं नाव कुळानं कुळ समाधानी करणार नाही का? किती ताकद असेल त्याच्या नाव. 2 मिनिटाचं नाव तुम्हाला एवढं आनंदित करतं, आयुष्यभराचं नाव सुखाचं आयुष्य करणार नाही. काय हरकत आहे? माझे चित्त तुझे, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी मजा कचकच काय त्याला येणार आहे? मरत जाऊ नका. अर्धी जिंदगी तर भांगरच गेली तुमची. तुझ्यासाठी गेले अनाथ, तुझ्यासाठीच गेले, नालायका जेवढे गेले तेवढे. रे विचार कसं रे दादा, असं विचार नाही करत आपण की चुकतंय वगैरे. काय नजर पाहिजे आपली. अरे काय मातीत जन्माला आलो. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. शहापणा शहापणा, मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शत्रु है वो अपना लेकिन याद रख शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. इज्जत करते है वो औरत जात की. कौतुक बायकोला वाटलं. अपना तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. कारण शेवटी आपल्या धर्माचा नियम आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. देवाशिवाय दुसरीकडे नजर जाता कामा, दृष्टी न फिरे नकोच देवा. चुकलं ना भोगावंच लागतं. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानी, आयुष्यभर. एकदा चुकले आयुष्यभर. श्रीमन नारायण 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 हरि नारायण लक्ष्मण नारायण 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 नारायण. आयुष्यभर एकदा चुकले. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या माग मास लागलं. जगाचा नियमच आहे. मासोळीच्या माग मास लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. कळलं त्यालाच कळलं महाराज. पण एक बघा, माझा अधिकारही नाहीये आणि हे ते व्यासपीठही नाहीये, पण एक वाक्य नक्की सांगेल. दादांनो, सख्खी बहीण माना, आई माना, काय सामर्थ्याने एक वाक्य फक्त लक्षात ठेवा. जी मुलगी स्वतःच्या आई वडिलाच्या नावाला कलंक लावू शकते, ती मुलगी तुमच्या संसाराचा वैकुंठ करेल असा विचार तरी कसा करता. जी पोरगी आई बापाचं नाव घालवून तुमच्या सोबत पळून आली, ती पोरगी तुमचा संसार चांगला करेल असा विचार तरी कसा करता. तिचं तुमच्यावर प्रेम आहे असं नाहीये. तिला वाटतंय की या बंधनापेक्षा हे मोकळं बरं आहे. मुलगी तिला म्हणावं, शिन प्रेमही असं करावं ज्या प्रेमामध्ये आई वडिलांच्या सन्मानाचा विचार करून आयुष्य जगावं. दोन्ही कुटुंब सामर्थ्याने सांभाळावी, त्याला सुद्धा प्रेम म्हणायचं. आणि हे मीराबाईच्या राधेच्या गोष्टी आपण नाही बोलायच्या. आपला तेवढा अधिकार. आणि ती मीराबाईनं सगळं, त्या कोण होत्या किंवा ती राधा कोण होती आपल्याला माहित नाहीये. उगीच बोलायचं म्हणून बोलायचं. मीराबाईंनी कधीच अपेक्षा केली नाही की देव माझा व्हावा. मीराबाईंना माहित होतं देव माझा नाहीये, मला भेटणार नाहीये, तरी त्यांनी प्रेम केलं. निस्वार्थी येते त्यांचं. एकच म्हणणं होतं त्यांचं, ते वर्णन करतात. देवा श्याम सावरी
श्याम सागरे ओ मेरे श्याम सागरे, जाने कब होगा पुण्य तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगो नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगो नहीं दोबारा, दोबारा 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 नको दोबारा, बस महाराज तू एकदा भेट फक्त, दृष्टी न फेरे, तुझ्याशिवाय पक्क कुठं मन जाणार नाही. नारद आंघोळ करताना त्यांना मासोळीच्या माठीमागं मासं लागलेलं दिसलं. हे बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा, बायको पाहिजे. बायको कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला वाटतं. टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास उभा राहिलो, घरी गेलो पाय दाबाय बायको पाहिजे वाटतं. ते नाही म्हणले तरी वाटतं महाराज, वाटतं. हा पकवाजांना वाटतं एवढा बदड बदड बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे वाटतं, वाटतं. स्वपन महाराजाला, संजय महाराजाला वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं सॉरी चढायला बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं नाहीये, खरंच नाही, असावी असोनी. पण नारदांनी चुकीच्या पद्धतीने बायको देवाकडे मागितली. नारद म्हणले देवाला, देवा बायको हवी. देव म्हणले करा ना मग, तुम्ही द्या. देव म्हणले मी कुठून देऊ, तुम्हाला आहे ना 16,108, 2-4 द्या, तुम्हाला काय करायचे एवढ्या, हे प्रसाद आहे. आणि असा विचारही करू नका की देवाने हौसेपोटी बायका केल्या. देव आहे तो. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. क्षणी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी आहेत, आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज आम्हाला चांगल्या नजरेनं बघणार आहे. अहो इथं नवरा नसला तरी माणसं किती चुकीच्या नजरेनं बघतात. बरं मला खरं सांगा, नवरा जाणं किंवा राहणं हे बाईच्या हातात आहे का? तरी सुद्धा ज्या बाईला नवरा नाही तिला समाजात जास्त मान्यता दिली जात. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर मेला, लोक तिला कलंकित, अलक्ष्मी, पालत्या पायाशी, तिला औक्षण करू द्यायचं नाही, तिला फारसा सन्मान द्यायचा नाही, तिला सवाष्णीच्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही. का तर ती सवाशीन नाही. एका साध्या प्रश्नाचं उत्तर लेख म्हणून द्या. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? माय, संसार करायचा कधी अवघड आहे? नवरा असल्यावर का नसल्यावर? नसल्यावर ना. ज्या बाईनं समाजाचा द्वेष, मत्सर सगळं गाठीशी बांधून आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली, अगं ज्या दिवशी नवरा मेला त्याच दिवशी तिचंही आयुष्य संपलं. तिलाही वाटलं होतं त्याच चितेत उडी मारावी. 7 जन्माचं आयुष्याचं वचन जन बांधलं, तोच अर्ध्या वाटेत सोडून गेला. कुणाकडे बघून जगावं? पण लेकरं दिसली तिला, तिनं धीर बांधला, डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचार केला, अहो तो गेला, मी गेली तर लेकराकडे कोण बघणार? कुत्र्यासारखे हाल होतील माझ्या लेकराचे. त्या लेकरांसाठी जगली ती आदिशक्ती. अरे जी बाई त्या वैकुंठाचा विठ्ठलही झाली आणि